खरं सांगू का, तुम्ही एकदा जरी ही फ्लावरची रस्सा भाजी घरच्यांना करून खाऊ घातली ना, तर पुढच्या वेळेस तुम्ही फ्लावर आणली की घरचे म्हणणार आपल्याला रस्सा भाजीच बनव म्हणून, एवढी भन्नाट आणि टेस्टी लागते। त्यासाठी काय करायचं, मग असं फ्लावर घ्यायचं। आता फ्लावर घेतलं इथं मी आणि लगेच त्याच्यामध्ये आळीच निघली, त्याच्यामुळे फ्लावर आहे ना एकदम स्वच्छ साफ करायचं। जरी आळी असली ना तर निघून जाते। असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचे आणि पाण्यात टाकायचे। आता हे पाणी 1-2 साफ करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून परत आहे ना उकळायला ठेवायचं। अशी चांगली एक वाफ आणून घ्यायची, उतरून घ्यायचं आणि लगेच तवा ठेवायचा गॅसवर। त्याच्यावर लगेच कांदा टाकायचा कापून, तेल टाकायचं। तर कांदे इथं 2 कापून घेतलेत मी। थोडासा असा भाजला का लगेच त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकायचं, त्याला पण मिक्स करून घ्यायचं आणि लगेच सुकं खोबरं असे कापून घ्यायचे। हिरव्या मिरच्या टाकायच्या 2-3, याला थोडंसं परतून घ्यायचं। नंतर 1 चम्मच धन्याचा टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि याला चांगलं असं काळा होस्तोवर भाजून घ्यायचं। याच्यावर काढून घ्यायचं, थंड करून बारीक करून घ्यायचं। आता गॅसवर कढाई ठेवायची, तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का घरातला काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकून द्यायची आणि लगेच आपली वाफवलेली फ्लावर द्यायची त्याच्यामध्ये टाकून। मीठ टाकायचं आणि याला असं थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसलं का मग आपण बारीक केलेला मसाला टाकून द्यायचा हा आणि आता मिक्स करून घ्यायचं। असं थोडंसं त्याला उकळी आल्यासारखं झालं का मग त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं। आता हे पाणी टाकलं का मग याला मस्तपैकी आता 7-8 मिनिटं आहे ना मीडियम गॅसवरती चांगली उकळी आणून घ्यायची। फ्लावर शिजायला काही जास्त वेळ नाही लागत, पहिली पण वाफून घेतलेली असते ना त्याच्यामुळे पटकन शिजून जाते। मग गॅस बंद करायचा आणि अशी वरून कोथिंबीर टाकायची आणि मग काय झाली की आपली फ्लावरची रस्सा भाजी रेडी। एकच नंबर लागते की तुम्ही याला ना भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा किंवा भाता बरोबर। मी आज ही भाजी आहे ना चपाती बरोबर खाल्ली। खरंच काय सांगू तुम्हाला, एवढी जबरदस्त टेस्ट लागली ना। तुम्ही ना अशी एकदा रस्स्यावाली भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।